खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000ची सिल्क साडी फक्त 2,500 1,000 रुपयांची जुला सिल्क 499 ला। जेंट्स साठी एक शर्ट वर 2 शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। चापोडी येथील शेतकऱ्याच्या अंगावर झाड पडूनही अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष, तातडीनं शासकीय मदत द्या अन्यथा मोर्चा। अशोक पाटील यांचा इशारा। राधानगरी तालुक्यातील चापोडी येथील शेतकऱ्याच्या अंगावर रस्त्यावरील झाड पडून 1 महिना झाला तरी शासकीय अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होतंय। तातडीनं शासकीय मदत देऊन त्या शेतकऱ्यांचे प्राण वाचवावे अन्यथा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा मनसेचे तालुका अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिलाय। चापोडी येथील शेतकरी संदीप दत्तात्रय सारंग हे आपल्या शेताकडे 15 जुलै 2024 रोजी सकाळी जात असताना अचानक रस्त्यावरील झाड त्यांच्या अंगावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं, परंतु उपचाराचा खर्च जखमी संदीप सारंग यांना परवडणारा नसल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून घरी पाठवून देण्यात आलं। जखमी संदीप सारंग हा सध्या आपल्या घरी कॉटवर झोपून आहे, त्यात त्यांची परिस्थिती बिकट आहे। त्यांच्या आई-वडिलांनी दुभती जनावरं विकूनही दवाखान्याचा खर्च भागत नसल्याने यासंबंधी मनसेचे तालुका अध्यक्ष अशोक पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी व शासकीय अधिकारी यांच्याकडे शासकीय मदतीसाठी कळवलं, परंतु याकडे शासकीय अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने त्या शेतकऱ्यास तातडीने मदत देऊन त्या शेतकऱ्याचे प्राण वाचवावे अन्यथा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिलाय। राधानगरी तालुक्यात चापोडी गावामध्ये एक गेले सोमवारी जो 8 दिवस झाले, 8 दिवसाच्या कालावधीमध्ये एक शेतकरी कुटुंबातील शेतकऱ्याच्या अंगावरती झाड पडलं आणि झाड पडल्याने त्याला 8 दिवस दवाखान्यात आवडण्यात आहे आणि शासन किंवा कुठले अधिकारी तिथं दुर्लक्ष पूर्ण केलेलं। मी ग्रामस्थ सदस्यांनी मला बरोबर खूप मोलाची मदत केली आणि या माध्यमातून ह्या शेतकरी कुटुंबाला न्याय मिळवून देऊन जे आता दवाखान्याचे खर्च होणार आहे त्याला आर्थिक मदत शासनाला मिळवून द्यायचं मी काम करून दे। महानकर न्यूजसाठी विजय बकरे, राधानगरी। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।